चला बाळांनो, आज एक आपण नवीन टॉपिक बघूया जो म्हणजे मराठी विषयामधील आहे. एका शब्दाबद्दल काहीतरी शब्दसमूह हा टॉपिक बघूयात. याच्या अगोदर पण बघा आपण बघितलेले गे शब्दसमूहाबद्दल एक शब्द असा पण टॉपिक आपण बघितलेला होता आणि आजचा आहे तो कोणता तर एका शब्दाबद्दल शब्दसमूह सांगायचे आहेत. सगळेजण आहात का तयार? मी ह्याच्यातले तुम्ही अगोदर पण ऐकलेले असतील. आता अधूनमधून मी तुम्हाला विचारणार त्यावेळी तुमचं लक्ष असायला पाहिजे की कोणते आणि तुम्ही नोट डाऊन पण करत चला. मी सांगत असतानाच लिहायचं. मी 2-2 वेळा सांगते का नाही सांगा. मग त्याच्यानंतर तुम्ही नोट पण करून ठेवा ना वहीमध्ये, म्हणजे तो परमनंटली आपल्या लक्षात पण राहून जाऊ शकतोय. ठीक आहे, तर चला बघूया. पहिला आता आहे कोणता? अतिथी. अतिथी कोणाला म्हणायचं तर घरी पाहुणा म्हणून आलेला असतो त्यांना काय म्हणायचं तर अतिथी. आणि आपल्याकडे असं म्हणतात का नाही बघा, अतिथी देवो भव असं पण म्हणतात आपल्याकडं. त्यामधला अतिथी आहे की घरी पाहुणा म्हणून आलेला. त्यानंतर आहे अविनाशी. अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारा. अविनाशी म्हणजेच काय तर कधीही नाश न पावणारा. त्यानंतर बघा अपक्ष म्हणजे कोणाच्याही पक्षात सामील न होणारा. अपक्ष म्हणजेच काय म्हणायचं तर कोणाच्याही पक्षात सामील न होणारा म्हणजेच कोण असतो? अपक्ष. त्यानंतर अमर. अमर म्हणजेच काय? बऱ्याच वेळा तुम्ही घोषणा ऐकलेत का नाही बघा, अमर हे अशा घोषणा दिल्या जातात का नाही. तर त्यामधला अमर म्हणजेच काय तर ज्याला कधीही मृत्यू नाही असा. ज्याला कधीही मृत्यू नाही असा. त्यानंतर आहे बघा अन्नदाता. अन्नदाता म्हणजेच अन्न देणारा असं लक्षात ठेवायचं. अन्नदाता म्हणजेच अन्न देणारा. आता बऱ्याच मंदिरात वगैरे गेलो की नाही बघा, तिथं कोण कोण अन्नदान वगैरे करत असतं तर त्यामधला अन्नदाता म्हणायचं त्याला, जो अन्न देणारा असतो त्यांना. त्यानंतर आहे आहेर. आहेर म्हणजेच काही तर लग्नात द्यावयाची भेट. आता हल्ली तो प्रकार बंद झालाय. पहिलं म्हणजे त्याने आपण लग्नात घेऊन जायचं, त्यांनी पण आपल्याला करायचं अशी प्रथा होती. पण हल्ली आता काही काही लग्नामध्ये ती बंद केलेली आहे. म्हणजे आहेर म्हणजेच काही तर लग्नात द्यावयाची भेट. लग्नात द्यावयाची भेट. त्यानंतर आहे आमरण. आमरण म्हणजेच काही तर मरण येईपर्यंत. आमरण म्हणजेच काही तर मरण येईपर्यंत. पुढचं आहे उधळ्या. म्हणजेच काही तर सतत पैसे खर्च करणारा. उधळ्या म्हणजेच कोणाला म्हणायचं तर सतत पैसे खर्च करणारा. म्हणजे अनावश्यक विनाकारण खर्च करायचा, गरज नसताना पैसे उधळायचे. काही गरज नसते तरीसुद्धा असं आपल्याला त्यांना असं. आता वह्या वगैरे ऑलरेडी आपल्याकडे आहेत, घरातल्याने आणून दिले तरी पण विनाकारण नाही का पैसे घेऊन जायचं, दुकानातल्या वह्या आण, कुठं खायला खा असं करायचं. म्हणजे त्यालाच काय म्हणायचं तर उधळ्या म्हणजे सतत पैसे खर्च करणारा. त्यानंतर आहे उपऱ्या. घरदार नसलेला. उपऱ्या म्हणजेच काय तर ज्याला घरदार वगैरे नाही की नाही असं त्याला काय म्हणायचं तर उपऱ्या म्हणजे घरदार नसलेला. परत अथांग म्हणजेच काय ज्याचा थांग लागत नाही असा. म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असा म्हणजेच तो काय म्हणायचं तर अथांग. त्यानंतर आहे बघा अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजेच काय विविध बाबीत प्रवीण असलेला. काय म्हणायचं? विविध बाबीत प्रवीण असलेला म्हणजेच तो काय म्हणायचं तर तो झाला अष्टपैलू. अवीट. अवीट म्हणजेच काय तर ज्याला कधीही वीट नाही असे. ज्याला कधीही वीट नाही असे. वीट म्हणजे आपल्या बांधकामाची वीट घ्यायची नाही. वीट म्हणजे असं कंटाळा वगैरे अशा अर्थानं. अवीट ज्याला कधीही वीट नाही असा. अभाव. एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती. एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती म्हणजेच काय म्हणायचं तर अभाव. म्हणजे कशाच तर आपल्याकडे कमतरता असणं म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर अभाव. एखाद्या दिवशी आपला मित्र वगैरे आला नाही किंवा शाळेत मैत्रीण आली नाही तर आपल्याला असं कमी कमी वाटायला लागतं म्हणजेच ते अभाव म्हणायचं. म्हणजे एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती थोडक्यात. त्यानंतर आहे बघा अजून आपादमस्तक. आपादमस्तक म्हणजेच काय तर संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत. आपादमस्तक म्हणजेच काय तर पायापासून डोक्यापर्यंत किंवा काय तर संपूर्ण शरीरभर असणारं. त्यानंतर आहे उर्वरित. उर्वरित म्हणजेच काय शिल्लक राहिलेलं. शिल्लक राहिलेले. उर्वरित म्हणजेच काय तर शिल्लक राहिलेले. आपण असं म्हणतो बऱ्यापैकी घरात असं शब्द वापरतो, उर्वरित अन्न टाकू नये म्हणजे ते कोणाला तरी द्या अशा अर्थानं तो उर्वरित हा शब्द म्हणजे शिल्लक राहिलेले. त्यानंतर आहे उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजेच काय तर हळूहळू घडून येणारा बदल. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजेच काय म्हणायचं तर त्याला उत्क्रांती. उत्क्रांती हळूहळू घडून येणारा बदल. त्यानंतर आहे उभयचर. उभयचर कोणाला म्हणायचं तर सायन्समध्ये पण हे उभयचर असं येतात बघा बऱ्यापैकी. सायन्समध्ये हा शब्द सगळ्या इयत्तेच्या वर्गांना आहेच आहे. उभयचर हा शब्द सायन्समध्ये येतो. खरं जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा. जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा. थोडक्यात कोणता? बेडूक उदाहरण आपण उभयचर देऊ शकतो. त्यानंतर आहे उपळी. जमिनीतून पाझरून निघणारा झरा म्हणायचं. जमिनीतून पाझरून निघणारा झरा म्हणजेच काय तर उपळी.
त्यानंतर आहे उपकृत. उपकृत म्हणजे ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत म्हणायचं. ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा त्यालाच काय तर उपकृत. त्यानंतर आहे अंगाई गीत. अंगाई गीत कोणाला म्हणायचं बघा, लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे. लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे म्हणजे अंगाई गीत. आणि आता हल्ली तर एवढं झालंय, अंगाई गीत गायच्या ऐवजी ना मुलांच्या उशाला मोबाईलच लावून देतात, नाहीतर त्याच्याकडे मोबाईल लावून द्यायचा आणि बघत बसायला लावायचं, किंवा कोणते तर स्टोऱ्या वगैरे हे लावून द्यायचं आणि तेच अंगाई गीत म्हणायचं. म्हणजे एवढं त्याचा तो विसर पडला आहे अंगाई गीत या शब्दाचाच. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेले गाणे. त्यानंतर आहे बघा अनुपम. अनुपम म्हणजेच काही तर ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे. ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही असे म्हणायचं. त्यानंतर आहे अपरिहार्य. अपरिहार्य म्हणजेच काही तर न टाळता येणारे. अपरिहार्य म्हणजेच काही तर न टाळता येणारे. अविवाहित. अविवाहिता म्हणजेच ज्याचा विवाह झाला नाही असा. अविवाहित ज्याचा विवाह झाला नाही असा, म्हणजे त्याचं लग्नच नाही झालेलं त्यालाच काही म्हणायचं तर अविवाहित म्हणायचं. त्यानंतर आहे अष्टावधानी. अष्टावधानी म्हणजेच अनेक बाबीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा. अष्टावधानी अनेक बाबीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा, म्हणजे एकाच वेळी बऱ्याचशाच गोष्टी लक्ष देणारा, किंवा अनेक बाबीमध्ये काय करतो तर एकाच वेळी लक्ष देतो. त्यानंतर आहे असीम. ज्याला सीमा नाही असा, म्हणजेच कोणतर असीम. ज्याला सीमा नाही असा त्याला काय म्हणायचं तर असीम. त्यानंतर आहे अतुलनीय. तुलना करता येणार नाही असे, म्हणजेच काही तर अतुलनीय. तुलना करता येणार नाही असे म्हणजेच कोणता येणार तर अतुलनीय. त्यानंतर आहे आकाशगंगा. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर आकाशगंगा. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा म्हणजेच काही तर आकाशगंगा. त्यानंतर आहे अन्नछत्र म्हणजेच काही तर मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. अन्नछत्र म्हणजे काय तर मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. मोफत म्हणजे फ्रीमध्ये मिळतं, पैसे वगैरे ते काहीच घेत नाही आहेत त्यांना म्हणायचं काय तर म्हणजे त्या ठिकाणाला काय म्हणायचं तर अन्नछत्र म्हणजेच काय तर मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. एकलकोंडा. सतत एकटे राहण्याची आवड असलेला. सतत एकटे राहण्याची आवड असलेला, कोणामध्ये मिक्स वगैरे न होणं म्हणजेच त्याला एकलकोंडा म्हणायचा. आयतोबा. श्रम न करणारा. आयतोबा श्रम न करणारा म्हणजेच नेहमीच फुकट खायची सवय लागलेली असतात त्यांना आयतोबा म्हणायचं. कष्ट वगैरे कोणतेच करायचे नाही, श्रम वगैरे काहीच करायचे नाहीत. कल्पवृक्ष म्हणजे इच्छिलेली वस्तू देणारे झाड. इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजे त्याला कल्पवृक्ष. त्यानंतर आहे कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा. केलेले उपकार जाणणारा म्हणजे आपण एखाद्याला मदत केली तर त्याच्या लक्षात राहते, किंवा कधीतरी परत आपल्यावर वेळ आली तर तो मदत करतो. म्हणजे थोडक्यात काय त्याच्या लक्षात असते की बाबा ह्या व्यक्तीने आपल्याला ह्यावेळी मदत केली होती, तर आता आपण त्याच्या म्हणजे मदतीच्या किंवा संकटकाळी आपण धावलं पाहिजे असं. कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा. त्यानंतर आहे बघा काठवत. काठवत म्हणजेच काही तर भाकरी करण्याची लाकडी परात. आता नाही हल्ली स्टीलच्या पराती निघालीत, अगोदर काय असायचं तर लाकडापासून बनवलेली परातीसारखाच आकार असायचा तिचा, पण तिला काठवत म्हणायचं. म्हणजे भाकरी करण्याची लाकडी परात. तुमच्यापैकी नाही बाळांनो, काही जणांनी बघितली असेल, काही जणांना माहीत पण नसणार आहे की हे काठवत वगैरे काय असतं, कारण सगळ्यांच्या जन्मापासून पराती बऱ्यापैकी माहिती असतात तुम्हाला, त्याच्यामुळे काठवत पूर्वीच्या काळी वापरली जायची. म्हणजे आता ज्यांच्या घरी आजी आजोबा वगैरे आहेत का नाही, त्यांच्या आजीने 100% काठवत वापरलेली असणार आहे. भाकरी करण्याची लाकडी परात म्हणायचं. कुंभार. मडकी बनविणारा. कुंभार कोण आहे तर मडकी बनविणारा. त्यानंतर बघा खग म्हणजे आकाशात गमन करणारा. खग कोणाला म्हणायचं तर आकाशात गमन करणारा. त्यानंतर आहे धर्मशाळा. धर्मशाळा म्हणजेच काय तर यात्रेकरूंच्या निवासासाठी. यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत. यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत. त्यानंतर आहे धर्मांतर म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं, त्याला काय म्हणायचं तर धर्मांतर. धर्मांतर आता धर्म तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना, त्याच्यामुळे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं म्हणजे त्याला काय म्हणायचं तर धर्मांतर केलं म्हणायचं. त्यानंतर दैनिक म्हणजे दररोजच प्रसिद्ध होणारं. दैनिक म्हणजेच काय तर दररोज प्रसिद्ध होणारं. दैनिक दररोज प्रसिद्ध होणारं. त्यानंतर दीर कोणाला म्हणायचं तर पतीचा भाऊ. पतीचा भाऊ म्हणजेच काय झाला तर दीर झाला म्हणायचं. म्हणजे आपले वडील असतात का नाही, वडिलांचा काय झाला तो भाऊ, म्हणजेच ते म्हणजे तुमच्या आईसाठी तो कोण लागणार तर दीर असणार. त्यानंतर आहे तिठा म्हणजे 3 रस्ते एकवटतात का नाही ती जागा म्हणजेच काय म्हणायचं तर तिठा. 3 रस्ते एकवटतात ती जागा म्हणजे काय तर तिठा. त्यानंतर आहे दिवाभीत म्हणजे दिवसाला भिणारे. दिवाभीत म्हणजेच काय तर दिवसाला भिणारे.
त्यानंतर आहे नियतकालिक, म्हणजे ठराविक काळानंतरच प्रसिद्ध होणारं. नियतकालिक म्हणजेच काही तर ठराविक काळानंतरच प्रसिद्ध होतं, त्याला नियतकालिक म्हणायचं. त्यानंतर आहे नंदादीप, म्हणजे देवापुढे ना सतत जळणारा दिवा असतो, त्याला नंदादीप म्हणायचा. देवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजेच काही तर नंदादीप. त्यानंतर आहे परस्परावलंबी. आता काही जणांनी हा शब्द ऐकला असेल, काही जणांनी नसेल सुद्धा. परस्परावलंबी म्हणजेच एकमेकांवर अवलंबून असणारे. त्यानंतर आहे दरिद्री नारायण म्हणजेच नारायण बघा शब्द तरी कसा वापरला आणि वरनं दरिद्री नारायण म्हणजेच काय, अतिशय गरीब व्यक्ती. त्यानंतर आहेत बघा दंतकथा, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजेच काय म्हणायचं तर दंतकथा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजेच काय तर दंतकथा. त्यानंतर आहे धबधबा, म्हणजेच काय तर उंचावरून कोसळणारा पाणलोट असतो. धबधबा कशाला म्हणायचं तर उंचावरून कोसळणारा पाणलोट. आता बरेच जण तुम्ही ट्रिपला वगैरे गेल्यावर अनुभव घेतला असेल, धबधबा कसा असतो, काय असतं. बरेच जण त्या धबधब्यामध्ये भिजले सुद्धा असतील, त्याच्यामुळे तुम्हाला धबधबा माहिती आहे काय आहे ते. उंचावरून कोसळणारा एक पाण्याचा मोठा प्रवाह असतो, त्याला पाणलोट थोडक्यात. त्यानंतर आहे नवज्वर म्हणजे 9 दिवस टिकणारा ताप, म्हणजे नवज्वर असं म्हणायचं. ज्वर म्हणजे ताप म्हणतो, तसं 9 दिवस टिकणारा ताप आहे. त्यानंतर निर्वासित म्हणजे घरादारासाने देशास पारखा झालेला. म्हणजेच कुणाला म्हणायचं तर तो निर्वासित असं म्हणायचं. ध्येय म्हणजे जे साध्य करावयाचे आहे ते म्हणायचं. म्हणजे आपल्याला काहीतरी, आपण शाळा कशासाठी शिकतोय सांगा, आपल्या पुढं काहीतरी एक ध्येय आहे, ते ध्येय मला पूर्ण करायचं आहे, मला एवढे चांगले मार्क्स पाडायचे आहेत, मला चांगली सर्व्हिस करायची आहे, मला गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये मिळालं पाहिजे, हे जसं आपलं ध्येय असतात ना, तसं ध्येय म्हणजे जे साध्य करावयाचे आहे ते. त्यानंतर आहे पागा बघा, पागा म्हणजे किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा. आता घोडे काही तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना, घोडा कशाला म्हणायचं वगैरे. पागा किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा. परत पाणपोई, फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय असते. पाणपोई म्हणजेच फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय. कधी असते रे असं पाणी फुकट, तुम्हाला कधी वाटलं जातं वगैरे सांगा. किंवा तिथं पाणी असं डेरे वगैरे भरून ठेवलेले असतात पाण्याचे, कुठल्या सीझनमध्ये असतात? हां, बरोबर आहे, उन्हाळ्यातच ठेवतात. स्टँडवर वगैरे ठेवलेले असते. परत मेन चौकात वगैरे ठेवलेले असतात, कारण उन्हामुळं पाणी जास्त लागतं, त्याच्यामुळे त्यांनी पाणपोईची सोय केलेली असते. म्हणजेच काहीतर फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय. त्यानंतर बघा दीर्घायू म्हणजे भरपूर आयुष्य असणारा. तुला दीर्घायुष्य लाभ होते असं आपण एखाद्याच्या वाढदिवसानिमित्त म्हणतो, तेव्हा दीर्घायू म्हणजे काहीतरी भरपूर आयुष्य असणारा. तोटपुंजेपणा म्हणजे तोंडावर स्तुती करण्याचा गुण. पाठीमाग नावं ठेवायची आणि तोंडावरती मात्र स्तुती करायची, तू चांगला आहेस, असा आहे तसा आहे, आणि तो निघून गेला की परत मग नाही का असं. मग म्हणजे तोंडपुंजेपणा कशाला तर तोंडावर स्तुती करण्याचा गुण म्हणायचं. तोळा मासा म्हणजे आता खरोखरच काही तोळ्यानं मासा आणला असं म्हणायचं का? नाही, तर तोळा मासा म्हणजेच काही तर अतिशय नाजूक, त्याला म्हणायचं काय तर तोळा मासा. त्यानंतर आहे जगज्जेता म्हणजेच काय तर जग जिंकणारा. म्हणजेच कुणाला म्हणायचं तर जग जिंकणारा. त्यानंतर टवाळखोर बघा, मुलं कॉलेजच्या भोवती वगैरे टवाळखोर मुलं म्हटलं जातात. कॉलेजच्या भोवती वगैरे फिरत असतात, कुठं शाळेच्या भोवती वगैरे घिरट्या घालत असतात, तेव्हा त्यांना टवाळखोर म्हणजे रिकामा हिंडणारा. काही काम नाही, धंदा नाही, घरातलं काही करायचं नाही, शाळा नाही शिकायची असं असलं म्हणजे काय म्हणायचं तर त्याला टवाळखोर म्हणजे रिकामा हिंडणारा. त्यानंतर जलचर म्हणजेच काय तर पाण्यात राहणारे. जसं आपण उभयचर बघितला का नाही, उभयचर कसा होता सांगा, पाण्यात पण आणि जमिनीवर पण राहणारा, असे दोन्हीकडे पण असतो ना, त्याला उभयचर. आणि जलचर कोणाला म्हणायचं, फक्त पाण्यात राहणारा. त्यानंतर आहे जिज्ञासू म्हणजेच काय, जाणून घेण्याची इच्छा असणारा. म्हणजे एखाद्या ठिकाणी काही घडलं तर तिथं काय झालंय हे जाणून घेण्याची त्याच्यामध्ये एक क्युरिओसिटी असणं, म्हणजेच थोडक्यात त्याला जिज्ञासू म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असणारा. जिवलग, जीवाला जीव देणारा. आपल्याकडे एकतरी मित्र असा असावा की जिवलग असावा असं म्हणतात, तसं जिवलग म्हणजे जीवाला जीव देणारा. कुठल्याही परिस्थितीत तो धावून आलाच पाहिजे, चांगली असू दे वाईट असू दे, आपण गरज आहे तर तिथं यायला पाहिजे, म्हणजे जिवलग, जीवाला जीव देणारा. त्यानंतर आहे गुणग्राहक म्हणजेच काय तर गुणांची कदर करणारा. गुणग्राहक म्हणजेच कुणाला म्हणायचं तर गुणांची कदर करणारा.
परत खट्याळ बघा, नेहमी खोडी काढणारा, नेहमी खोडी काढणारा म्हणजे आपल्या क्लासमध्ये असू दे, शाळेत कुठेही जावा, कधीतरी एखादा तरी असा प्रत्येक वर्गात विद्यार्थी असतो ना की सतत कुणाच्या ना कुणाच्या ते खोड्याच काढत असतात, म्हणजे तो मुलांचा एक गुणच होऊन गेलेला असतो बघा. आणि सतत शिक्षकांच्याकडे तक्रारी घेऊन यायचं, म्हणजे हा खट्याळ म्हणायचं, नेहमी खोड्या काढणारा. खेळगडी म्हणजे आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा, खेळगडी कोणाला तर आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा त्याला म्हणायचं. त्यानंतर आहे निशाचर, म्हणजेच काय, रात्री फिरणारा. निशाचर म्हणजेच कसला तर रात्री फिरणारा. परत निरीक्षर म्हणजे लिहिता वाचता न येणारा, लिहिता वाचता न येणारा म्हणजेच त्यांना कोण म्हणायचं तर निरक्षर म्हणायचं. आता तुम्हाला सगळ्यांना येतं की नाही सांगा लिहिता वाचता, मग तुम्हाला निरक्षर म्हणणार का कोण, नाही. तर निरक्षर म्हणजेच काय तर म्हणजे लिहिता वाचता न येणारा. त्यानंतर आहे परोपजीवी. परोपजीवी म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगणारा, त्याला काय म्हणायचं, परोपजीवी, दुसऱ्याच्या जीवावर जगणारा, स्वतः तर काही नाही करणार पण दुसऱ्याच्या जीवावर जगणारा. परत धर्मांध, केवळ धर्मभेद करणारा. धर्मांध म्हणजेच काय तर केवळ धर्मभेद करणारा, केवळ धर्मभेद करणारा. त्यानंतर आहे कळवळणे, म्हणजे असहाय्यपणे विनंती करणे, असहाय्यपणे विनंती करणे म्हणजेच काय तर कळवळणे. पुढचा एक कामधेनू म्हणजे इच्छेतून इच्छेलेली वस्तू देणारी गाय म्हणजेच काय म्हणायचं तर कामधेनू, इच्छेलेली वस्तू देणारी गाय म्हणजेच काय तर कामधेनू म्हणायचं. त्यानंतर आहे क्रांती म्हणजे अकस्मात घडून आलेला बदल म्हणायचं. उत्क्रांती वेगळा आणि क्रांती वेगळा. क्रांती म्हणजे काय म्हणतोय आपण, अकस्मात घडून आलेला बदल. क्रांती म्हणजे काय तर अकस्मात घडून आलेला बदल आणि उत्क्रांती म्हणजे कसला तर हळूहळू घडून आलेला बदल म्हणायचं. त्यानंतर आहे चतुष्पाद. चतुष्पाद म्हणजे काय तर 4 पाय असणारे, म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर चतुष्पाद, 4 पाय असणारे. त्यानंतर घाला. घाला म्हणजेच काय तर अचानक आलेले संकट. घाला म्हणजे कुणाला म्हणायचं तर अचानक आलेले संकट, अचानक आलेल्या संकटाला घाला म्हणायचं. त्यानंतर आहे नांदी. नांदी कोणाला म्हणायचं बघा, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत, म्हणजे नाटक सुरू करायच्या अगोदर जे गाणं लावलं असतं ना, गीत असतं, त्याला नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत असं म्हणायचं. पक्ष किंवा पंधरवडा हे कोणाला म्हणतात तर पक्ष किंवा पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा काळ असला की पक्ष किंवा पंधरवडा म्हटलं जातं. त्यानंतर आहेत बघा अजून गावकूस म्हणजे गाव भोवतालचा तट म्हणायचं. गावकूस म्हणजेच काय तर गाव भोवतालचा तट. घोकमपट्टी म्हणजे मोठ्यानं केलेलं पाठांतर, समजावून अजिबात घ्यायचं नाही, उगाच सतत रट्टा मारायचं, घोकमपट्टी करायची. घोकमपट्टी केलेला अभ्यास नाही बाळानं कधीच लक्षात राहत नाही. घोकमपट्टी करायची नाही, समजावून घ्यायचं. ह्याला असंच का म्हणायचं आहे, त्याच्याशी रिलेटेड असणारी उदाहरणं लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्या ते लक्षात राहते. तुम्ही काय करता, कधी कधी बऱ्याच विद्यार्थी बघा असं करतात, पेपर जवळ आले की नाही, एरवी वर्षभर काही नाही करायचं आणि परत पेपर जवळ आले की नुसतं भरभर मोठ्यानं वाचून काढायचं. मग ते काय लक्षात राहणार आहे का सांगा, नाही. मग पेपरला आलं की असं होतं की मी इतका अभ्यास केला आणि माझ्या लक्षात राहिलं नाही, असं नाही म्हणून चालत. त्याच्यामुळे कुठलं पण नाही, समजावून घेऊन करा. घोकमपट्टी नाही करायची. घोकमपट्टी म्हणजेच काय तर मोठ्यानं केलेलं पाठांतर म्हणायचं. थोडक्यात घोकमपट्टी म्हणजे मोठ्यानं केलेलं पाठांतर, पण घोकमपट्टी काही कामाची नसते, कारण अभ्यास हा समजावून घेऊन करायचा असतो. त्यानंतर आहे बघा चतुर्वेदी म्हणजे 4 वेदामध्ये पारंगत असणार. आता इतिहासामध्ये तुम्हाला 4 वेद माहिती आहेत कुठले कुठले आहेत ते, त्याच्यामुळे चतुर्वेद 4 वेदामध्ये पारंगत असणारा. त्यानंतर आहे जयघोष, नावाचा एकसारखा उच्चार म्हणजे जयघोष म्हणायचं. नावाचा एकसारखा उच्चार म्हणजे जयघोष. तगाई, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज. शेतकऱ्यांना मिळणारं सरकारी कर्ज म्हणजेच काय असतं तर तगाई. तगाई म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज. पुढारी म्हणजे लोकांचे पुढारी पण करणारा. पुढारी म्हणजेच काय, लोकांचे पुढारी पण करणारा, म्हणजे सगळ्यांच्या पुढं असतो त्याला आपण पुढारी म्हणतो. परत पाणवठा, गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा, त्याला काय म्हणायचं, पाणवठा. आता सगळ्यांच्या घरी नळ वगैरे आलेले आहेत, त्याच्यामुळे एकत्र काही जास्त लोक जमत नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हा शब्द पण बऱ्याच जणांना माहीत पण नसेल, पाणवठा वगैरे, किंवा तुम्ही असं कुठं बघितलं पण असेल काही जणांनी नसेल सुद्धा. पूर्वीच्या काळी मात्र असं व्हायचं की आडावर वगैरे किंवा एखादा हापसा वगैरे असायचा, तिथं लोकांची गर्दी जमायची पाण्यासाठी, तसा म्हणजे पाणवठा म्हणायचं. विहिरीवर पण असायचे. पाणवठा म्हणजे गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा. त्यानंतर आहे
ह्याच्यातलं पाणंदी म्हणजे समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातली वाट म्हणायचं पाणंदी. आता सगळीकडं रस्ता 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 म्हणतात, त्याच्यामुळं मुलांनी ऐकला पण नसणार आहे हा शब्द पाणंदी, पण आम्ही अनुभवला आहे. कारण शेतातनं जायला लागायचं हल्लीच्या मुलांना. आता शेतं कुठं आहेत हेच माहीत नाही आहे, तर पाणंदी कसं माहीत असेल. तरीसुद्धा हा जाणून घ्यायचा शब्द, इमॅजिन करायचा, किंवा कधीतरी आपण आजोळी वगैरे गेलो तर शेतात जाऊन यायचं. कारण आपण ह्या गोष्टींना पाठ करून शिकत नाही, तुम्हाला अनुभवातून, अनुकरणातून किंवा बऱ्याचशाच गोष्टी बघून ऐकून वगैरे माहीत होतात. त्याला पाणंदी म्हणजेच काय तर समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातली किंवा शेतातली वाट म्हणायचं. पाणबुडी म्हणजेच काय तर पाण्याखालून चालणारी बोट. पाणबुडी म्हणजेच काय तर पाण्याखालून चालणारी बोट. पाण्याखालून चालणारी बोट म्हणायचं. प्रलय काळ, जगाचा नाश होण्याची वेळ. प्रलय काळ म्हणजेच काय तर जगाचा नाश होण्याची वेळ. जगाचा नाश होण्याची वेळ. त्यानंतर आहे बघा गाववाडा म्हणजे गावाचा कारभार. गाववाडा म्हणजेच काय तर गावाचा कारभार. दैववादी, नशिबावर विश्वास ठेवून वागणारा. दैववादी कुणाला म्हणायचं तर नशिबावर विश्वास ठेवून वागणारा. त्याच्यापेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा, 100% फळ मिळेल. त्याच्यामुळे दैववादी, नशिबावर विश्वास ठेवून वागणारा. दरवेशी म्हणजेच अस्वलाचा खेळ करणारा. दरवेशी कोणाला म्हणायचं तर अस्वलाचा खेळ करणारा. त्यानंतरचा दिवटी म्हणजे कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा. काय म्हणायचं तर कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा म्हणजेच काहीतरी दिवटी म्हणायचं. त्यानंतर आहे दिगंतर. दिगंतर म्हणजेच काहीतरी सर्व दिशांना पांगलेले. दिगंतर, चारी दिशा कोणतेच सांगा. हां, बरोबर आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर ह्या चारी दिशा झाल्या, तर सर्व दिशांना पांगलेले म्हणजेच कोणतर दिगंतर म्हणायचं. त्यानंतर आहे दुथडी म्हणजे दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी. म्हणजे दोन्ही बाजूनी पण दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी म्हणजेच काय तर दुथडी. त्यानंतर आहे दानशूर म्हणजे खूप दानधर्म करणारा. त्याला काय म्हणायचं तर दानशूर, खूप दानधर्म करणारा. धनवान, भरपूर संपत्ती असणारा. धनवान कोणाला म्हणायचं तर भरपूर संपत्ती असणारा त्यांना धनवान म्हणायचं. त्यानंतर आहे बघा देशांतर. देशांतर काय, एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणं. म्हणजे भारतातून अमेरिकेला जाणं म्हणजे काय झालं म्हणायचं, देशांतर झालं म्हणायचं. एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणं. दुराग्रही. दुराग्रही म्हणजेच काय तर चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा. परत निराधार म्हणजे कुणाचाही आधार नसणारा. कुणीही नाही, कोणाचाही आधार नाही, एकटाच जगतोय म्हणजेच तो काय झाला, निराधार असं म्हणायचं. परत द्रष्टा म्हणजे साक्षात्कार झालेला. द्रष्टा म्हणजेच काय तर साक्षात्कार झालेला. पारदर्शक. पारदर्शक म्हणजे काय तर ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू म्हणजेच काय तर पारदर्शक म्हणायचं. पारदर्शक, ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू म्हणजेच काय झाली तर ती पारदर्शक. नेक्स्ट आहे भाकड कथा म्हणजेच काय तर निरर्थक गोष्टी किंवा गप्पा मारणं, त्यांना काय म्हणायचं तर भाकड कथा. नेक्स्ट आहे भूचर. भूचर म्हणजेच काय जमिनीवर राहणारा. आपण ह्याच्याशी 3 बघितले बघा. जलचर म्हणजे काय, पाण्यात राहणारा. भूचर म्हणजे जमिनीवर राहणारा. आणि उभयचर म्हणजे काय, पाण्यात पण राहतो आणि जमिनीत पण राहणारा. त्यानंतर आहे मासिक. मासिक म्हणजेच काय तर दर महिन्याला प्रसिद्ध होणारं. नियतकालिक म्हणजेच काय म्हणायचं तर मासिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारं. मितभाषी म्हणजेच मोजकेच बोलणारा. विनाकारण वायफळ बडबड वगैरे करत नाही. जेवढं विचारलंय तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजेच काय म्हणायचं, मितभाषी, मोजकेच बोलणारा. त्यानंतर आहे मार्गदर्शक म्हणजे इतरांना मार्ग दाखवणारा. इतरांना मार्ग दाखवणारा. मार्ग म्हणजे नुसती वाट असं म्हणायचं नाही, तर आपल्याला करिअरबद्दल वगैरे किंवा पुढं जाऊन काय करायला पाहिजे, भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या परीक्षा द्यायला पाहिजेत असं सुद्धा सांगणारा, त्याला मार्गदर्शक म्हणायचं. माथाडी म्हणजे डोक्यावरून ओझे वाहून नेणारा. माथाडी म्हणजेच काहीतरी डोक्यावरून ओझे वाहून नेणारा. मुंबईसारख्या सिटीमध्ये ना असं खूप चालतं, माथाडी कामगार वगैरे म्हटलं जातं, म्हणजे डोक्यावरून ओझे वाहून नेणारा. त्यानंतर आहे मिंधा म्हणजेच उपकाराखाली ओशाळा बनलेला. कोणाचे तर आपल्या डोक्यावर उपकार असतात, आपण कोणाच्या तरी ओझ्याखाली वागत असतो, म्हणजेच त्याला काय म्हणायचं तर मिंधा, आपण कोणाच्या तरी ह्याच्यात मिंधा आहे असं. मीठ भाकरी म्हणजेच काय, साधे जेवण. आता खरोखरच मीठ आणि भाकरी खातोय का नाही, पण त्याला काय म्हणायचं तर साधे जेवण म्हणायचं. त्यानंतर आहे विधवा. जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री. जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री म्हणजेच त्यांना काय म्हणतात तर विधवा म्हणतात. त्यानंतर आहे वरबाप म्हणजे नवऱ्या मुलाचा बाप. वरबाप म्हणजेच काय तर नवऱ्या मुलाचा बाप, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, वरबाप. वाटाड्या. वाटाड्या म्हणजेच काय तर वाट दाखवणारा. वाटाड्या म्हणजेच काय, वाट दाखवणारा.
त्यानंतर आहे पंचवटी. पंचवटी म्हणजेच काय तर पाच वडांचा समुदाय असलेली जागा म्हणजेच काय म्हणायचं तर त्याला पंचवटी म्हणायचं. 5 वडांचा समुदाय असलेली जागा. त्यानंतर आहे पुराणमतवादी म्हणजे जुन्या मतांना चिकटून राहणारा. म्हणजे पहिलं होतं तेच, आता काळानुसार अपडेट होण्याची गरज आहे. तर आपण सारखं पुढच्या पिढीला सांगत बसायचं नाही ना, आम्ही असं केलं होतं तुम्ही पण तसंच करा, आमच्यासारखंच तुमचं पण झालं पाहिजे, असं सारखं नाही आपण म्हणू शकत ना त्यांना. म्हणजे जुन्या मतांना इतकं पण चिकटून राहायला नको आहे. ठीक आहे, रूढी परंपरा पाळायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण प्रत्येक गोष्टीबद्दलच आपण जुन्या विचारांना नाही चालू शकत. त्याच्यामुळे पुराणमतवादी म्हणजेच काहीतरी जुन्या मतांना चिकटून राहणारा. त्यानंतर आहे पोरका, आई वडील नसलेला. आता ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील अनावधानानं किंवा काही कारणास्तव वारलेले असतात, त्या मुलांना माहिती असतं की ते जीवन हलाखीचं जगावं लागतं. त्याच्यामुळे पोरका म्हणजेच काहीतरी आई वडील नसलेला. त्यानंतर प्रेक्षक, पाहण्यास जमलेले लोक. प्रेक्षक म्हणजेच काहीतरी पाहण्यास जमलेले लोक. एखादं भाषण वगैरे कोणी देत असेल तर तिथं जमलेले लोक म्हणजेच त्यांना काय म्हणायचं तर प्रेक्षक म्हणायचं. त्यानंतर फितूर, शत्रूला सामील झालेला. फितूर म्हणजेच काहीतरी शत्रूला सामील झालेला. त्यानंतर आहे बेट म्हणजे चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश. चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश म्हणजेच काय म्हणायचं तर त्याला बेट म्हणायचं. बिनबोभाटा म्हणजे कोणालाही कळू न देता. बिनबोभाटा म्हणजेच काहीतरी कोणालाही कळू न देता. बेवारसी, वारस नसलेला. बेवारसी, वारस नसलेला. वारसच नाही, त्यांना कोणी पुढं पाठीमागं वगैरे नाहीच आहे असं, म्हणजे वारस नसलेला. म्हणजे रोडच्या कडेला वगैरे बघा काही माणसं पडलेली असतात अशीच, काही जण तर मृत अवस्थेत सुद्धा पडलेले असतात, त्यांना बेवारस असं म्हटलं जातं. भाट म्हणजेच कोणता राजाची स्तुती करणारा. भाट म्हणजेच कोण येणार तर राजाची स्तुती करणारा. त्यानंतर आहे माचा म्हणजे माचोळी असं पण म्हणायचं त्याला. माचा म्हणजे पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव. माचा पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव. मनसोक्त, मन मानेल तितके. मनसोक्त म्हणजेच काय तर मन मानेल तितके. त्यानंतर आहे भांडकुदळ म्हणजेच काहीतरी भांडण उकरून काढणारा. नसलं तरी सुद्धा नाही, काहीतरी कारण काढून नाही भांडण सुरू करायचं एवढं खरं, त्याला भांडकुदळ म्हणायचं. भांडण उकरून काढणारा म्हणजे नसलं तरी, काय कारण नसलं ना तरी कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांच्या डोक्यात भांडायचं हे ठरलेलंच असतं. काही जरी झालं ना तर ह्यांच्यासोबत भांडायचं असं हे त्यांच्या डोक्यातच सारखं असतं. त्याच्यामुळे त्याला भांडकुदळ म्हणायचं, म्हणजे भांडण उकरून काढणारा. त्यानंतर बघा मनमिळावू, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा म्हणजेच काय त्याला म्हणायचं तर मनमिळावू असं म्हणायचं. मशालजी म्हणजे मशाल धरणारा नोकर. मशालजी म्हणजे काय तर मशाल धरणारा नोकर. त्यानंतर आहे माझघर म्हणजेच माझं घर किंवा असं नाही, माझं घर आहे. माझघर, घरातील मधले दालन म्हणजेच काहीतरी घरातील मधले दालन म्हणजेच माझघर म्हणायचं. शतपावली, जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ. थोडेसे जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ म्हणजेच काहीतरी शतपावली म्हणायचं. म्हणजे जेवणानंतर ना लगेच झोपायचं नाही, थोडा वेळ तरी आपलं इकडं तिकडं फिरायचं, म्हणजे जसं त्याला शतपावली म्हणायचं. जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा परिपाठ. शाप, एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा म्हणजे शाप म्हणायचं. एखाद्याची वाईट हो अशी इच्छा. आणि विनाकारण कोण कोणाला शाप देत नाही, तेवढा त्यांना मनस्ताप झालेला असतो म्हणून ते शाप देतात. नाही तर सहजासहजी कोण कोणाला शाप देत नाही, सगळ्यांना चांगलंच बोलतात. तरी पण जर एखाद्या व्यक्तीच्या डोई जड झालं, त्याला अतिच त्रास जर त्या समोरच्या व्यक्तीकडून सहन करावा लागला ना तर ते शाप दिला जातो. म्हणजेच काहीतरी एखाद्याची वाईट हो अशी इच्छा. वेस म्हणजेच काहीतरी गावाचे प्रवेशद्वार. कुठं आलाय तर वेशीजवळ आलोय म्हणजेच काहीतरी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलं आहे असं. शुक्ल पक्ष म्हणजेच काहीतरी चांदणे असलेला पंधरवडा. चांदणे असलेला पंधरवडा म्हणजेच काहीतरी शुक्ल पक्ष म्हणायचं. चांदणे असलेला पंधरवडा. सूत्र, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. सूत्र म्हणजेच काहीतरी मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. पुढचं आहे मिताहारी म्हणजेच काहीतरी मोजकाच आहार घेणारा. मिताहारी म्हणजेच काहीतरी मोजकाच आहार घेणारा. त्यानंतर लेणे म्हणजेच काहीतरी डोंगरात कोरलेले मंदिर. डोंगरात कोरलेले मंदिर त्याला काय म्हणायचं तर लेणे. त्यानंतर आहे रामबाण, अचूक गुणकारी असे. रामबाण म्हणजेच काहीतरी अचूक गुणकारी असे. लोहार, लोखंडाच्या वस्तू बनविणारा. लोहार कोण आलं तर लोखंडाच्या वस्तू बनविणारा. त्यानंतर आहे बोगदा. बोगदा म्हणजेच काहीतरी डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता. डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता त्यांना काय म्हणायचं तर बोगदा म्हणायचं. बहुरूपी म्हणजेच काहीतरी विविध सोंगे घेणारा.
विविध सोंगे घेणारा म्हणजेच काय तर झाला बहुरूपी. त्यानंतर आहे झालाय तो मेघाच्छादित म्हणजेच काय तर ढगांनी आच्छादलेला. मेघाच्छादित म्हणजेच काय तर ढगांनी आच्छादलेला. यथाशक्ती म्हणजे शक्य असेल त्याप्रमाणे. यथाशक्ती म्हणजेच काय तर शक्य असेल त्याप्रमाणे. सुवासिनी म्हणजे जिचा पती जिवंत आहे अशी सुवासिनी. विधवा कोणाला तर जिचा पती मरण पावलेला आहे असा म्हणजे विधवा. आणि सुवासिनी म्हणजेच काय तर जिचा पती जिवंत आहे अशी. त्यानंतर आहे समकालीन म्हणजेच एकाच काळातील. समकालीन म्हणजेच काय तर एकाच काळातील. स्मारक मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वस्तू असते. आता गांधीजी महाराजांचं महात्मा गांधीजींचं वगैरे कसं स्मारक बांधलेलं आहे का, तसं स्मारक म्हणजे काय तर मृत्यू पावलेल्या माणसांची आठवण म्हणून बांधलेली वस्तू. संस्थापक म्हणजेच काय तर एखाद्या संस्थेची स्थापना करणारा. एखाद्या संस्थेची स्थापना करणारा. त्यानंतर आहे व्यवहार शून्य म्हणजे व्यवहाराचं ज्ञान अजिबात नाही. व्यवहाराचे ज्ञान नसलेला म्हणजेच काय म्हणायचं त्याला व्यवहार शून्य म्हणायचं. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी म्हणजेच काय म्हणायचं तर त्याला वाटाघाटी. मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. त्यानंतर आहे विनावेतन. विनावेतन म्हणजेच काय पगार न घेता काम करणं. पगार न घेता काम करणं. आता पगार न घेऊन काम करायचं म्हणजे आता ते बिलकुल परवडत नाही, कारण हल्लीच्या काळात एवढी महागाई वगैरे वाढलेली आहे आणि विनावेतन काम करणं अवघड आहे. पण विनावेतन लक्षात असू दे की पगार न घेता काम करणं असं. परत पुढचं आहे वक्तृत्व कला म्हणजेच काय तर भाषण करण्याची कला. वक्तृत्व कला म्हणजे काय तर भाषण करण्याची कला. आणि भाषणात वगैरे मुलांनी धाडस वाढण्यासाठी म्हणून तर आपण भाषणात वगैरे भाग घ्यायला पाहिजे. ज्यांचा आवाज ठणठणीत आहे त्याच्या घेतला पाहिजे. म्हणजे अशा मुलांनी तर आवर्जून त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि आपलं स्वतःचं धाडस वाढवावं. त्यानिमित्तानं 4 पुस्तकं वाचली जातात. त्याच्यामुळं त्याच्यातली बरीचशीच माहिती आपल्याला कळून जाते. म्हणून तरी किमान घ्यायला पाहिजे. वक्तृत्व कला म्हणजे भाषण करण्याची कला. भाषणात भाग घ्यावा. वार्षिक म्हणजेच काय तर तुम्हाला वार्षिक वर्षाने प्रसिद्ध होणारे. वार्षिक म्हणजेच काय तर वर्षाने प्रसिद्ध होणारे. पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून असलेला. पूर्वेकडे तोंड करून घर असावं असं म्हणतात बघा. तर पूर्वाभिमुख म्हणजे काय तर पूर्वेकडे तोंड करून असलेला. पोरकट म्हणजे पोरबुद्धीने वागणारा. पोरकट म्हणजेच काय तर पोरबुद्धीने वागणारा. बातमीदार हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. बातमीदार म्हणजे वर्तमानपत्रात बातमी देणारा. वर्तमानपत्रात बातमी देणारा त्यांना काय म्हणायचं तर बातमीदार म्हणायचं. त्यानंतर आहे महत्त्वाकांक्षी विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा. विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा. मदारी परिसर भोवतालचा प्रदेश. परिसर म्हणजेच काय तर भोवतालचा प्रदेश. प्रदर्शन पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा. पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा म्हणजेच काय तर प्रदर्शन. त्यानंतर आहे प्रक्षिप्त ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर. प्रक्षिप्त म्हणजेच काय तर ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर. पुनर्वसन विस्थापितांना पुन्हा वसविणे. पुनर्वसन म्हणजेच काय तर विस्थापितांना पुन्हा वसविणे. पाथगी पिकांच्या 2 ओळीतील अंतर म्हणजेच काय तर पाथगी म्हणायचं. पाथगी पिकांच्या 2 ओळीतील अंतर. पंकज चिखलात उगवलेले कमळ. चिखलात उगवलेले कमळ म्हणजेच काय तर पंकज. पंचवटी 5 वडांचा समुदाय असलेली जागा. झालाय बघा मगाशी एकदा शब्द. पेय पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ. पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ. ते हे रस असू दे किंवा दुसरा एखादा ज्यूस कशाचा पण असू दे. ॲपलचा घ्या किंवा दुसरा कुठल्याही ह्याचा तुमच्या ह्यानं घ्या. चिकू वगैरे मोसंबी ह्यांचे ज्यूस असतात तसं म्हणजे ते पेय झालं म्हणायचं. पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ. त्यानंतर आहे लोकप्रिय लोकांना आवडणारे. लोकप्रिय लोकांना आवडणारे. लोकशाही लोकांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धती म्हणजेच काय तर लोकशाही. लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं राज्य म्हणजे काय असतं तर लोकशाही. त्यानंतर वक्ता सभेत भाषण करणारा म्हणजेच कोण म्हणायचं त्याला वक्ता. आणि जे बघणारे असतात ते झाले प्रेक्षक. वक्ता म्हणजे सभेत भाषण करणारा. त्यानंतर आहे लोहार लोखंडाच्या वस्तू बनविणारा. लोहार लोखंडाच्या वस्तू बनविणारा. व्यवहारज्ञानी व्यवहारात चतुर असणारा. व्यवहारज्ञानी म्हणजेच काहीतरी व्यवहारात चतुर असणारा. शतायुषी 100 वर्षे आयुष्य असणारा. शतायुष्य म्हणजेच काहीतरी 100 वर्ष आयुष्य असणारा. त्यानंतर आहे श्रोता. श्रोता म्हणजेच काहीतरी दुसऱ्याचे भाषण ऐकणारा म्हणजेच काय म्हणायचं श्रोता.
सनातनी, जुन्या रूढी परंपरेनुसार वागणारा, जुन्या रूढी परंपरेनुसार वागणारा म्हणजेच कोणतर सनातनी. संगम, दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण, दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण म्हणजेच काय तर संगम. सुवासिनी, जिचा पती जिवंत आहे अशी, मगाशी पण सांगितला होता पण हा झालाय. शरणागत म्हणजेच काय तर शरण आलेला, शरणागत शरण आलेला. शाप, एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा. शिल्प, दगडावर केलेले कोरीव काम, दगडावर केलेले कोरीव काम म्हणजेच काय म्हणायचं तर शिल्प म्हणायचं. त्यानंतर विकल्प, विकल्प म्हणजेच काय तर शंका, संभ्रम, पर्याय. वैधानिक, कायद्याने प्रस्थापित होणारे, वैधानिक म्हणजेच काय तर कायद्याने प्रस्थापित होणारे. व्यवहारज्ञानी म्हणजे व्यवहारात चतुर, व्यवहारज्ञानी म्हणजेच काय तर व्यवहारात चतुर. प्रजासत्ताक, लोकांच्या मदतीने चाललेले राज्य, प्रजासत्ताक म्हणजेच काय तर लोकांच्या मदतीने चाललेले राज्य. पोरकट, पोरबुद्धीने वागणारा, पोरकट म्हणजेच काय तर पोरबुद्धीने वागणारा, पोरकट पोरबुद्धीने वागणारा. त्यानंतर आहे बघा मितव्ययी, मितव्ययी म्हणजे काय तर काटकसरीने खर्च करणारा. बरोबर आहे ना, काटकसरीने खर्च करायला पाहिजे. भविष्यात कोणती संकट येतील आपल्याला माहीत नसतं, नैसर्गिक कोणती आपत्ती उद्भवणार आहे हे माहीत नसतं, त्याच्यामुळे आपण काटकसरीनं विचार करायला म्हणजे खर्च करायला हवा, तर तो म्हणजे काय तर मितव्ययी. मुद्देसूद, मुद्द्याला धरून असलेले, मुद्द्याला धरून असलेले, नाहीतर मुद्दा एक आणि बोलायचं एक तिसरंच असं नको आहे, त्याच्यामुळे त्याला मुद्देसूद. त्यानंतर मदिराक्षी, मदिराक्षी म्हणजे जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी, मदिराक्षी जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी. त्यानंतर आहे मेघाच्छादित, ढगाने आच्छादलेला झालाय मगाशी. त्यानंतर महत्त्वाकांक्षी, विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा, विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा. मदारी, माकडांचा खेळ करणारा, मदारी माकडांचा खेळ करणारा. मनकवडा, दुसऱ्यांच्या मनातील जाणणारा, मनकवडा म्हणजेच काहीतरी दुसऱ्यांच्या मनातील जाणणारा. मासिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक. त्यानंतर आहे पाथरवट म्हणजे इमारतीचा दगड घडविणारा, पाथरवट म्हणजेच काहीतरी इमारतीचा दगड घडविणारा, इमारतीचा दगड घडविणारा. त्यानंतर लोकप्रिय म्हणजे लोकांना आवडणारे, लोकप्रिय म्हणजेच काय तर लोकांना आवडणारे. वखार, धान्य साठविण्याची बंदिस्त जागा, धान्य साठविण्याची बंदिस्त जागा. वेषांतर म्हणजेच काय तर वेश बदलणे, वेषांतर वेश बदलणे. त्यानंतर आहे सत्याग्रह, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता बघा, ऐकून माहिती असेल तुम्हाला इतिहासामध्ये. सत्याग्रह, तर अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणारे, अन्याय निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणारे. सत्याग्राही, सत्यासाठी झगडणारे, सत्याग्राही म्हणजेच काहीतर सत्यासाठी झगडणारे. त्यानंतर शुक्ल पक्ष, चांदणे असलेला पंधरवडा, शुक्ल पक्ष चांदणे असलेला पंधरवडा. वैधानिक, कायद्याने प्रस्थापित करणारे म्हणजेच काय म्हणायचं, वैधानिक कायद्याने प्रस्थापित करणारे. वरमाय, नवऱ्या मुलाची आई, वरमाई म्हणजेच काहीतर नवऱ्या मुलाची आई, वरमाई नवऱ्या मुलाची आई. वर्णनशैली, वर्णन करण्याची हातोटी, वर्णनशैली म्हणजेच काहीतर वर्णन करण्याची हातोटी. राजनर्तिका, राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री, राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री म्हणजेच कोणतं, राजनर्तिका. यज्ञकसूर, यज्ञ करण्याची ठराविक जागा, यज्ञकसूर म्हणजेच काहीतर यज्ञ करण्याची ठराविक जागा. त्यानंतर आहे विडंबन, विडंबन म्हणजे दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका, दोषावर, गुण दोष असं म्हणतो ना, तर गुण म्हणजे चांगले, दोष म्हणजे असं वाईट या अर्थानं, तर विडंबन म्हणजे दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका. वार्षिक, वर्षाने प्रसिद्ध होणारे. विनावेतन मगाशी झाला होता. वात्सल्य, आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम म्हणजे तुमच्या आईबाबांना जसं वाटतं का नाही, तुमच्या आईला जसं तुमच्याबद्दलचं प्रेम वाटतं त्याला काय म्हणायचं तर वात्सल्य. वात्सल्य म्हणजे आईला मुलाविषयी वाटणारे प्रेम. वाचनालय, सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय, वाचनालय म्हणजेच काय तर सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय. व्याख्याता, व्याख्यान देणारा, व्याख्याता व्याख्यान देणारा. वचनबद्धता, एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी, वचनबद्धता म्हणजेच काय तर एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी. त्यानंतर आहे वानर किवण, वानर किवण म्हणजेच काय, अपायकारक सहानुभूती, वानर किवण म्हणजेच काय तर अपायकारक सहानुभूती, अपायकारक सहानुभूती.
त्यानंतरचा आणखी वनवासी. वनवासी म्हणजेच काय तर वनात राहणारे लोक. वनवासी म्हणजेच काय तर वनात राहणारे लोक. वनवासी, वनात राहणारे लोक. स्वयंसेवक म्हणजेच काय तर स्वयंसेवक बघा. ह्याच्यासाठी आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा. आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा. स्वगत, स्वतःशी केलेले भाषण. स्वगत म्हणजेच काय तर स्वतःशी केलेले भाषण. स्वामीनिष्ठ, धन्याशी निष्ठेने वागणारा. स्वामीनिष्ठ म्हणजेच काय तर धन्याशी निष्ठेने वागणारा. साक्षर, लिहिणे वाचणे येत असलेला. त्यानंतर सुविचार म्हणजेच काय तर चांगला विचार. आलेत लक्षात कोणकोणते आहेत. त्यानंतर येतो सांगकाम्या, सांगितलेले तेवढेच करणारा. म्हणजे सांगितलेलं तेवढंच करायचं, बाकी काही बघायचं नाही. शेजारी जरी एखादी वस्तू असली ना, ती जरी उचलून ठेवायची असली तर अजिबात ठेवायची नाही. सांगितली तरच करायचं, नाही तर अजिबात करायचं नाही. त्यांना काय म्हणायचं तर सांगकाम्या. चला आता एवढे सगळे तुम्ही वाचायचे. सारखं सारखं वाचून होतात, एकदमच सगळे काय पाठ होणं शक्य नाही, बरोबर आहे. पण सारखे सारखे वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येतील. आणि ऐकून ऐकून बरेचसे शब्द आपल्या नवीन नवीन कानावर पडत असतात आणि त्याच्यामुळेच आपण व्यवस्थित कुठेही गेलो तरी बोलता वगैरे येतं किंवा बोलायला शिकतो, असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आपल्याकडे शब्दसंग्रह असला का नाही तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पेपरमध्ये सुद्धा का नाही वाचत वाचत असताना हे जर शब्द कानावर पडलेले असले तर एक 3 ऑप्शनपैकी तुम्हाला इलिमिनेट करता आले तर 100% कळणार की हा त्याच्यासाठी योग्य आहे. त्यामुळे सतत ऐकणे वाचणे हाच तुमच्या पुढं पर्याय असेल. आलेत लक्षात. सगळे व्यवस्थित करा. एकदा दोनदा लिहून घ्या किंवा ऐका तरीसुद्धा आपल्याला पाठ होऊन जातील सगळे.